महाड एमआयडीसी हादरली. पिडीलाइट कंपनीत विजेचा धक्का लागून तरुण इलेक्ट्रिशियनचा मृत्यू. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद. महाड औद्योगिक वसाहतीमधील नामांकित अशा पिडीलाइट कंपनीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. कंपनीत इलेक्ट्रिशियनचे काम करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाचा विजेचा भीषण धक्का लागून जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे औद्योगिक पट्ट्यात कामगारांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून कंपनी व्यवस्थापनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार आलम हरून खान, वय वर्ष 25, मूळ राहणार चंपारण, बिहार, हा तरुण सध्या बिरवाडीमधील आदर्श नगर येथे वास्तव्यास होता. सोमवारी 16 मार्च रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास देशमुख कांबळे येथील पिडीलाइट कंपनीत तो आपले इलेक्ट्रिशियनचे काम करत होता. काम सुरू असतानाच त्याला विजेचा हाय व्होल्टेज धक्का बसला आणि तो कोसळला. घटनेनंतर तात्काळ आलमला महाड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. रात्री 8:30 वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. एका तरुण कामगाराचा असा दुर्दैवी अंत झाल्याने महाड एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली आहे. पिडीलाइट सारख्या मोठ्या कंपनीत कामगारांच्या सुरक्षितेची पुरेशी काळजी घेतली जाते का? इलेक्ट्रिशियनचे काम करताना आवश्यक ती खबरदारी का घेतली गेली नाही? असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. या घटनेची माहिती सागीर हमीद खान यांनी दिल्यानंतर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवार या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या मृत्यूला नक्की जबाबदार कोण हे लवकरच स्पष्ट होईल. कोकण तक न्यूज, महाड, रायगड.